एक मिनिट. सर काय सांगणार राजेश गायकवाड संदर्भात काय समस्या आणि काय अडचणींचा सामना करावा लागतोय तुम्ही अधिकाऱ्यांना? नमस्कार. मी रफिक रुबाब तडवी, सध्या बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी जळगाव दक्षिण या पदावर कार्यरत आहे. राजेश गायकवाड हे माननीय मंत्री महिला व बालविकास यांचे खाजगी सचिव आहेत. त्यांच्याकडून नेहमीच महिला अधिकारी असोत, पुरुष अधिकारी असोत, सर्वांना अपमानास्पद वागणूक देणं, महिलांशी अश्लील वर्तन करणं, अश्लील भाषेत बोलणं, अनुसूचित जाती जमातीचे अधिकारी, अल्पसंख्याक अधिकारी सर्वांना त्रास देणं, बदल्यांसाठी पैसा मोठ्या प्रमाणात पैसा म्हणजे लाखो रुपये, अक्षरशः 50 लाख 60 लाख रुपये असे त्यांचे आकडे असतात आणि एक स्वतंत्र रॅकेट त्यांचं सुरू आहे. आणि महिलांच्या पण खूप त्यांच्याविरुद्ध गंभीर अशा तक्रारी आहेत. नेमकं काय तक्रारी आहे? बघा, एका महिलेची जी तक्रार आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो थोडी, की त्यांना गैरसोयीच्या ठिकाणी बदली देण्यात आली. त्यामध्ये बदल व्हावा म्हणून त्या गायकवाड यांना भेटल्या असता तसंच मला ट्रीटमेंट वगैरे सुरू आहे बुवा असं सांगितलं त्या महिला अधिकाऱ्यांनी. तर यांनी सांगितलं की ठीक आहे, ट्रीटमेंट आहे तर त्या जिल्ह्यात पण दवाखाने हॉस्पिटल्स आहेत ना, तिथं ट्रीटमेंट घ्या. तर आमच्या या महिला अधिकारी त्यावर परत म्हटलं की ठीक आहे, ट्रीटमेंट तर होईल, पण त्यासोबतच मानसिक आधाराची गरज असते किंवा कुटुंबीय सोबत असणं गरजेचं असतं. अशा पद्धतीनं इथं विनवणी करत असताना राजेश गायकवाड म्हटला की मग जो कोणी तुम्हाला मानसिक आधार देईल त्याला घेऊन जा. अशा पद्धतीनं म्हणजे अश्लील भाषेत बोलतो आणि समोरच्या महिलेला अगदी लज्जा उत्पन्न होईल अशा पद्धतीनं हे. तसंच आमच्याकडं जे DCQ युनिट आहे त्यामध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत सध्या, त्यांना कायम करण्याकरिता यांनी पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ 5 ते 6 कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि त्या कर्मचाऱ्यांना कायम तर करण्यात आलेले नाहीत, त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत.